नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. कशा आहेत? तुमचं संभाजी ताटे. तर मला भाषणांमध्ये घुसायला जास्त म्हणजे हे आणि कॉमेडी मी तर फनी व्हिडिओ बनवतो, तुम्ही मला सपोर्ट करत नाही, आमचा विषय दूरच आहे. तर हा विषय एक महत्वाचा आहे. तुम्ही दोन शब्द भाषण भूषणचे काढलेले पूर्ण ऐका. तर मित्रांनो, हे विषय फक्त आई विषय तर पूर्ण ऐका. अरे अरे तू एका पोरीच्या नादानं आपल्या आईला सोडवायला, ज्यांनी आपल्याला 9 वर्ष 10 वर्ष वाघ बनवायला घातले आणि एक पोरगी येऊन फक्त 15 दिवसात आपल्याला कुत्र बनवते. किती दिवसात? अरे 15 दिवसात आपल्याला कुत्र बनवते. आपण कधी आईला विचारत नाही की आई तुला काय लागते, आई तुला हे लागते का, आई तुला ते लागते का. बराबर पोरीला विचारतो, हे तुला काय लागते, हे तुला काय लागते, हे लागते का, आयफोन लागते का, गिफ्ट लागते का, साडी लागते का, ड्रेस लागते का, ड्रेस लागते का, पैसे लागतात का, रिचार्ज लागते का, काय काय लागत नाही, लगेच देतो आपण. पण या आईला जाऊन कधी विचारा तुम्ही, की कधी आईला जाऊन विचारा, आई तुला काय लागते. तेव्हा आईच्या डोळ्यातून खळखळ अश्रू येतात. आईला काहीच लागत नाही मित्रांनो, फक्त आईला हेच लागते की आपला मुलगा आपल्याला येऊन विचारावं की आई तुला काय काय लागते, तुला मी घेऊन देतो. तेव्हा आपल्या आईला सुद्धा वाटते की आपलं पोरग मोठं झालं, आपल्याला विचारावं लागलं, आता आपल्याला काम करायची जरूरत नाही, आता आपलं पोरग मोठं झालं, चार चौघात बसायसारखं झालं. आणि आज तुम्ही या पोरला जाऊन विचारता. अरे पोरला जाऊन विचारलं काय होते, पोरगी का तुमच्यासोबत लग्न करणार आहे का. अरे आजकालच्या पोरी तर कसं झाले, 15 दिवस बोलते, 16 दिवशी पळून जाते, 17व्या दिवशी पैसे घेऊन आपल्या आपल्या घरी येते. कुठे येते का, आपल्या आपल्या घरी येते. तुम्ही जा आईला विचारा, आई तुला काय लागते. हा व्हिडिओ सेट कर नका. आता 4-5 पोरं म्हणतील, 10-12 पोरं हा व्हिडिओ हसतील माझ्यावर. अरे हसू दे, कारण आपल्या आईला कधी आपण विचारत नाही. अरे 15 वर्ष काय केले पोट, 15 वर्ष वाघ बनवायला, आपल्याला पट्ट्याला वाघ बनवायला आईनं 15 वर्ष घातली आणि फक्त तुम्ही 15 दिवसात या कोळ्या पोरीचे कुत्र बनता. मागी 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 पळता, मागी मागी पळता. अरे काय करते पोरगी, हा काय देते पोरगी आपल्याला, काय देते पोरगी. अरे पैसे घेते फक्त, आपले जाते. आजकालचे पोरं कसं करायले, आज आई बाप्पाला मारू राहिले, आई बाप्पाला अनाथ आश्रम मध्ये ठेवू राहिले. आई बाप्पाला कुठे ठेवू राहिले, आई बाप्पाला अनाथ आश्रम मध्ये ठेवू राहिले. या आई बाप्पाच्या जीवावर काय लागते रे मित्रांनो. आई बापांनी काय नाही केलं आपल्यासाठी. अरे बाप फाटकी बन्यान घालून आपल्याला दिवाळीला ड्रेस घेऊन देतो. अरे बाप फाटकी बन्यान घालून आपल्याला दिवाळीला ड्रेस घेऊन देतो. बाप कसा असो, पुड्या खाणारा बाप असो की दारू पिणारा बाप असो, बाप बाप असतो मित्रांनो. आई कधी बी रडते पण बाप रडत नाही, कारण बापाला कधी अश्रू येत नाही. बाप मनामधून खळखळ रडतो. जेव्हा मुलगा शाळेमध्ये जात नाही तेव्हा फक्त आईला सांगतो, याला सांग समजून. कधी बाप सांगत नाही. अरे कोणताही मुलगा शहरामध्ये गेला, कोणताही मुलगा शहरामध्ये गेला तेव्हा बापाला, जेव्हा बाप फोन लावतो, बाळा शाळेत चालला ना, तुला पैसे टाकू का. टाक नका म्हणलं तरी आपल्या फोन पेला पैसे येऊन पडते. आपण किती नशीबवान रे मित्रांनो, आपण किती नशीबवान. आणि तुम्ही फक्त या पोरीसाठी बापाला मायला विसरू राहिल्या, बापाला मायला विसरू राहिल्या. या बापाच्या मनावर काय लागते रे, या बापाच्या मनावर काय लागते. अरे सगळे तर माय विषय बोलतात, आज मी बापा विषय बोलतो. सगळे तर माय विषय बोलतात, आज मी बापा विषय बोलतोय. अरे बापाने मेहनत काय केली, फाटकी बन्यान घालून वावरामध्ये वकर उकर करून आपल्याला आज खांबावर चढून कोणतेही काम करून आपल्याला पैसे टाकवायला. कशामुळे, आपला मोठा मुलगा कलेक्टर व्हावं, अभ्यास करावं, सगळं करावं. अरे आज आपल्या गावातून येताना सूट बुटावर येऊ. अरे मी स्वतः जाओ, गर्व हो मला की माझा मुलगा आला गावात, माझा मुलगा आला गावात. अरे गर्व